आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला हातात शिव तू हातात संभाळाला आणि अंबाबाई गोंधळाला बस चेंज साठी रेड बस करा टाइमपास स्किप करा. तिथे आहे दोन्ही ड्रायव्हर आणि तिथे ड्रायव्हरच नाहीये. मी जाणार आता चालवाय गाडी. आम्ही संघाला मी आणि मी ड्रायव्हर आहे त्या गाडीचा. आता ही इथं बसणार आहे आणि मी गाडी ती चालवणार आहे. चालू आहे का बोलतो हे खडे आता का गाडी चालवणार का? ही आता गाडी मी चालवणार आहे आणि हे दोन ड्रायव्हर इथेच बसले आहेत. गाडी हे आहे मी चालवणार आहे. हा आता मी चालवणार. ड्रायव्हर तिथे गेले दोन्ही. कुठे चाललंय रे? दीदी झोपली काय? दादा काय झालं खरे? ओ बुवा गप. कोण झोप में ती उठेली आवाज कोण? उधर देखा चल चल. नानो हाय गाईज, तर हे फुलं आहेत. आता आम्हाला हाकलून लावतात. तिथे येतोय ह्यांचा व्हिडिओ काढतोय तर मला हाकलून लावतात. काय हरकत नाही. झाले का ओपन? बसा आता बसा 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 जायचं. कोण नाही जात कपडा सरक आपण पोचलोय दिवसमध्ये म्हणजे देवभवरे. तर मी अभि म्हणजेच महेश बामणे. तर आज तुम्हाला फुल आपण ब्लॉग दाखवणार आहे आणि खूप दिवसापासून ब्लॉग येतोय. तर मित्रांनो चला आता तुम्हाला मंदिर दाखवतोय. देवभोरे निगुजमधला हा अंबिका माता मंदिर आहे. तर चला चला गँग. तर रोहित बघा कसा डान्स करतोय. आलेलो लय दिवसापासून आलोय भाऊ. नाही का नाही का? नमस्कार भाऊ. तुम्ही कसं आहे? तुम्ही चांगलं का? तर चला तुम्हाला आतमध्ये तर हा सगळं नाही का पहिलंच स्टार्टिंगची एंट्री आहे मित्रांनो. मित्रांनो जेवढी कथा आहे सगळी इथे लिहिलेली आहे बघा. ते कथा नाही आहे, ते बॅनर आहे. चल बॅनर आहे. तर हा कॉमेडी करणारा रोहित आहे. जरा समजून घ्या. समजून घ्या मित्रांनो. आतमधलं सगळं जाऊ. तीन दिवस फिरणार आहे मी. 3 दिवस 3 दिवस फिरणार आहे असं रोहितला म्हणायचं आहे. मला बोलण्याचा अर्थ असा आहे 3 दिवस फिरणार आहे आम्ही आणि मग निवांत घरी जाणार आहे. कारण की लहानपणी आहे ना इथंच खेळायचं सगळी पकडापकडी इष्टा पाणी काय म्हणायचं ते सगळं खेळायचं. कबड्डी खो खो काय पण खेळायचं भाऊ. लई मजा यायची लहान होतो. लहानपण हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे भाऊ. नाही रे हनुमानाचं मंदिर आहे. हो बघायचं अगोदरच आहे ना बोलून टाकतोय रोहित. जय हनुमान ज्ञान. कसा बघतोय बघा. मंदिर हनुमानाचं आहे. मग तू काय म्हणत होता गणपतीचं? नाही रे मी बघितलंच नाही. बघायचं अगोदर मग माहिती द्यायची. जय श्रीराम. बघा मित्रांनो लोकेशन किती भारी आहे. आणि तो पुढे आहे तो विठ्ठलाचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि हा अंबिका माता मंदिर तुम्हाला दाखवू पुढे. तर मित्रांनो हा मंदिर आहे ना आम्ही लहानपणीपासून येतो इथं. तर आधी खूप भारी होतं कारण आम्ही सोमवारी यायचो आणि बुधवारी घरी जायचो. तर ते खूप भारी वाटायचं. आता आम्ही फक्त म्हणजे असं डायरेक्ट मंगळवारी येतो मंगळवारीच जातो एका दिवसात. हां
तर कारण की भावांनो आता ते सगळं दरवाजे हे चेंज झालेत ना, सगळी दरवाजे लावले आतमध्ये कोणच घुसत नाही, तसं काही नाही आहे, बदल झाले. तो कॉमेडी होतोय, पण बरेच काहीतरी दुसरे असेल काहीतरी इश्यू. पण पहिलं खूप भारी होतं, कारण आम्ही आहे ना त्या मंदिरात राहायचो आणि आता कोणच राहत नाही आहे. आणि त्या टायमिंगला आम्ही सोमवारी येऊन बुधवारी जायचो आणि ते टायमिंगला खूप भारी होतं सगळं. तर चला आता जाऊ आपण. चल बाई, चप्पल घाल. अभि मग मी काय म्हणतोय, हम्म. इथं माकडे किती होती पहिली, आता कसं काय नाही? मला तर आत्तापर्यंत नाही दिसले, पण दर्यादेवीमध्ये आहे तिकडे आहे. तिथे पण आम्ही जाणार आहे आज. नमस्कार, वेलकम टू न्यू ब्लॉग. चला गॅस जोडाय. हा गॅस गॅस हे कचरा कोंडी गॅस नाही गॅस. गॅस हां या गॅस जोडतो मित्रांनो, कारण की मागच्या वेळेस नाही का तिकडं आतमध्ये सगळे स्वयंपाक करत होते, आता सगळे इकडेच करतो. घेत जावा तो तोरई जाधव बोलतोय बारावतीवरनं, आता देवभरणीवरून बोलतो. तर आता गॅस जोडतोय. असं करायचं मित्रांनो, असं कसं उपस्थित काय नाही. पण रोहित्याला काढता आला नाहीये ते भूषण. ट्रेंडिंग हळूहळू करतोय भाऊ, नो प्रॉब्लेम. तर माझ्या मम्मीला पण उपासता आहे नाही ती, आहे का? तर हे निघा ना पॅक तर झालं. ह्याचं काहीतरी झालंय नियोजन. नंतर न जाऊ तुम्ही एका ठोकम मारला काय ठोकम पडली. स्वप्नील तो आज आमचा ड्रायव्हर आहे, तो माझा आत्याचा मुलगा आहे स्वप्नील. ते गॅस जोडून द्या आम्हाला. रोहित आला होता पण रोहितला काय जमलं नाही. रोहित आता हा पण कारण सांगायला लागला, आता काय सांगायचं मित्रांनो. काय 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 परत बोल. एडा होय. तर मित्रांनो हा मंदिर आहे अंबिका माता, आणि तुम्हाला देवी पण दाखवू. तर हे साफसफाई चालली आहे आणि हे दुकान आहे, नारळ अगरबत्ती इथं भेटतात. आणि हे आणि ही देवी आहे अंबिका माता. हे मंदिरमध्ये अलाउड नाही आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी, तरी पण आपण थोडेफार करू ट्राय आज व्हिडिओ काढण्यासाठी. मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही वाटतं, म्हणून आम्ही वाटतं नाहीच, तरी आम्ही लपून लपून काढतो तुमच्यासाठी. सगळं इथंच सोडतो आम्ही, माहिती आहे का? त्याला दुसरं पण परिसर लावतो. हे इथनं दाखव रे, हे जाण्याचा मार्ग आहे ना. नाही मागे. चालेल, बरं चला. हे उलटा माणूस आहे म्हणून उलट जातोय. आम्ही कुठं पण जातो दादा. हम्म. तर हे आम्ही जातोय मागच्या साईडला. हा. तर मित्रांनो सगळे राहायला इकडेच आता राहतात बाहेर. आम्ही लहान नव्हतो ना तेव्हा. तर मित्रांनो लहानपणीची गोष्ट सगळं तुम्हाला सांगतो. ती एक विहीर आहे बघा, तिथं लहानपणी आम्ही सगळी बादलीने पाणी काढायची, जायचं ना आंघोळ करायची. त्याला तुम्हाला लावतो, पण ती आता मजा ती बंद करून टाकले डायरेक्ट. आता विहीर आता काय करावं ते कळणार. पॅक केलंय पूर्ण. करून टाकलं, नाही. हम्म. हे आमची गाडी आहे Ertiga. नाही तिथं आहे आमची, हे कोणाची काय माहिती, काय माहिती. तर हे गणेश मंदिर आहे आणि हे विहीर आहे. तर हे पॅक केले पूर्ण.
म्हणजे 5 वर्ष अगोदर किंवा 3 वर्ष अगोदर हे चालू होतं. ह्यातनं आम्ही असे पण काय कचरा होऊ नये म्हणून पाणीच नाही खाली. टाकले. हां, तिथनं आम्ही असं पाणी वाढायचो तिथं ते जाऊ की आपण चला. वाढली होती. तर मित्रांनो गणेशमध्ये पाय पाणी तर मित्रांनो पहिले इथं सगळं जत्रा भरायची. जत्रा ना हे दुकान आहे, का बंद आहे काय माहिती. मला वाटतं ते नंतर 9-10 वाजता उघडेल दुकान आहे, म्हणजे खेळणी वगैरे भेटतात. आणि हा विहीर आहे, पाणी एकदम कमी, म्हणजे पाणीच नाही. म्हणून तर मला तर वाटतं बंद केलं असतं. हां, म्हणून तर आमचा रोहित आता पारुष आहे. भावांनी इथं आंघोळ करायला जागा होती. हां, मी 17 रोहित बोलतोय महेश बामणे. तर हा मागच्या साईडचा बॅकग्राऊंड आहे. असं ते रशीन ओढत होतो पहिला आम्ही लहान होतो. हां, लहानपणीची आठवणी आहेत. नाही का आता आम्ही मंदिर खूप भारी मंदिर आहे आणि मोठं आहे. आणि ते कळस आहे सोन्याचे एकदम, ते वर दिसते ते. ही मम्मी आहे माझी, आणि ही रोहितची मम्मी, ही माझी मम्मी, आणि ही काका, हे नाना, ही आमची काकी आणि परी. रेणुका माता दर्यादेवी, तिथे आम्ही जाणार आहे. आणि तिथे माकडे आणि खूप सारं खेळायसाठी आहे. तरी आमच्या बाबूला जोराची लागली तर घेऊन जावं. मग तिथं काय कर पोरं. हा आमचं बाबू जोराची लागली आहे. व्हिडिओ मध्ये काय बोलायचं असतं, तू काय तुला लागली आहे. अरे जे आहे ते आहे. सगळ्यांनाच लागते ना. बरोबर आहे. का रोहित तुला नाही लागत का? खूप मोठं काम केलेलं आहे. आज गॅस जोडून दिलेला आहे. आम्हाला कोणाला गॅस जोडताच येत नाहीये. रोहित गेला होता पण काय जुळलं नाही. तर आम्हाला खूप मोठ्या मदत केलेली आहे. आज गॅस जोडून दिलेली आहे. तुला काय बोलायचंय? विकेटच मारलं. कुठली मटेरियल होते, गॅस वगैरे. त्या आज मंगळवार आहे आणि आज पुरणपोळ्या करणार आहे, म्हणून ते मटेरियल काढतात. गॅस वगैरे, शेगडी आहे, गॅस नाही आहे. आणि तो आकाश वर चढलाय माकडासारखा. आणि ह्याने उलटा चष्मा टाकलाय. तार माहिती का उलटा चष्मा. अरे पोरांनो राहू दे. तुला की स्वयंपाक पाणी करायचं आपल्याला. स्वयंपाक पाणी. तर मित्रांनो आज पोळी मारण्याचे खायचे आणि पळायचं. तर पोळीचं नियोजन चाललंय. आता मंगळवार आहे ना, मंगळवार आहे आणि आज नैवेद्य दाखवायचं आहे, म्हणून पुरणपोळ्याचा कार्यक्रम होणार आहे आज. स्वयंपाक नको एवढं कष्ट घेऊ, चल पुढे. तर आता आम्ही जे आलो होतो त्या रस्त्याने परत आम्ही जाणार आहे पुढच्या साईडला. कारण की माझं मोबाईल राहील. फोटो काढले. क्या खडा काढा.
तर गाईज हे बघा, हे काय नैवेद्य चाललंय. अरे नैवेद्य. आता आपण दर्याबाईकडे आलोय. तुम्ही पाहू शकता पुढचं मैदान. दर्या देवी असं म्हणतात प्रमाणे. आणि माग आहे ते पूर्ण फॅमिली आहे. आणि इथं पण मस्त लोकेशन आहे आणि माकडं पण आहेत. आतमध्ये गेले होते. हा, मंदिर आहे खाली आहे तो. आणि हे आता सर्व येतात. गाईज 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 इकडे इकडे इकडे. तर बारीकेच घेतलेला आहे. सामने येऊ दे सगळ्यांना. डरती मी लय डरती. मी लय डरती. आमची परी लय डरती. लय भारी. कम सांभाळतो ना तार माती तो काय का मारणारी मारी मारी लेवर हा बघ. हाय अभी बाय. एकदम नाजूक परीसारखी येणारी आमची हिरविना. आणि हे नाना बाटल्या वाजवत. चल नानी. लास्ट मम्मी आंटी. मंकी कुठे मंकी कुठे मंकी. तर हा दर्यादेवी आहे. आणि ह्या लोकेशनमध्ये मंकी खूप जास्त आहेत. आणि ते मला माहिती आहे, ते मोबाईल पण घेऊन जाऊ शकतात हातातून. मंदिर दर्याबाई देवी मंदिर आहे. फुल गर्दी आहे आत. तर हा पूर्ण डोंगराला कोपरून म्हणजे पूर्ण डोंगरानेच बनलेला हा मंदिर आहे. आणि आत खूप जास्त थंड वातावरण आहे आणि पाणी सुद्धा खूप थंड आहे. आणि एवढा थंड आहे ना तर फ्रीजला पण फिका पाडेल असा थंडगार पाणी आहे. आणि हा आणि आत कॅमेरे सुद्धा आहेत. खूप थंड वातावरण आहे आत एकदम. सगळे पाणी येत आहे. आणि एवढा थंड पाणी आहे ना तर हात जरी घातला ना तरी एकदम फ्रीजमध्ये जसं असतं ना त्यापेक्षा जास्त गार आहे पाणी. तर आता मी सुद्धा थंड एकदम गार पाणी आहे. डोंगर करून बनलेला मंदिर आहे.
आणि खूप जास्त पाणी गार आहे. आणि ते सर्व दर्शन घेतात. आता आम्ही बाहेर चाललोय. इथलं पाणी म्हणजे नुसतं गुलाब आहे, गुलाब. इथं पण मी आहे ना आतापर्यंत वर कधी गेलो नाही. आज बघू काय आहे वरती. तर खूप जण जातात. प्रवेश द्वार आहे वर, हे बघा. दोन्ही साईडने एक प्रवेश द्वार आणि हे सगळे खालीच आहे आणि आम्ही तिघं चाललोय. लांब जावा, लांब. हे तर बसल्यावर डावडी टाकली. हां, गुफेश्वर म्हणून आहे. आणि कोणतरी खूप जास्त घाबरले आहे कारण हातातून वेपर्स घेतलेला आहे माकडाने लहान मुलाच्या. हे पूर्ण किल्ल्यासारखं बांधकाम केलेलं आहे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. तर पहिल्यांदाच वरती आलोय मी. खूप वेळा आलो इथं, म्हणजे खालच्या मंदिरात, पण असं वर नाही आलो. तर आज पहिल्यांदाच आलोय. वर काय आहे ते मला अजून काही माहिती नाहीये. तुम्हाला पण दाखवू काय आहे नक्की. खूप जुनं गड आहे. गड नाहीये. तर किती भारी लोकेशन आहे. आणि आम्ही खूप उंच आलोय. आम्ही तिघच आहे, रोहित, स्वप्नील. हो, हे बघा कसं गुफा आहे. आत काय आहे काय माहित नाही. एवढं काय आत नाहीये. इथे काय आहे बघू. इथे खूप महादेव. हर हर महादेव. मला माहित नव्हतं ते पिंड आहे म्हणून. एवढी पण द्या बसायला. खूप प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि ते मागं आहे गणपती आणि हे महादेवाची पिंड आहे. आणि खूप बारीक एकदम असं बसून निघावं लागतं इथून. हे प्राचीन काळामधलं हे कोरलेलं दिवा आहे. दिवा तयार केलेला आहे. आणि हे पण गुफाच आहे. तर आम्ही आता पहिल्यांदा आलोय वर. हे माकडासाठी ठेवलेली आहे पार्ल्याची. आणि ही खाई आहे खाली. खूप लोकेशन एक नंबर आहे. तर आम्ही आता हे सगळं दोन्ही गुफे पाहिलेत. आता वरती चाललोय अजून काहीतरी.